नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर स्कॉलरशिप एक्झाम 2025चा आज जो वर्ग 5वीचा पेपर झालेला आहे त्यामध्ये आपण एक्सप्लेनेशन बघणार आहोत आणि संभाव्य उत्तरे बघणार आहोत. तर हा आहे संचय ए. यामध्ये इंग्लिश मीडियम आणि मराठी मीडियम किंवा हिंदी मीडियम असो यांचे संचय एचे प्रश्न सर्वथा सारखेच आहेत. तर आपण यामध्ये बघणार आहोत सेकंड पार्ट जो आहे मॅथमॅटिक्सचा तो बघणार आहोत. ठीक आहे. तर बघूया क्वेश्चन नंबर 26. तर यामध्ये काय म्हटलेलं आहे, 23 किलोग्राम 500 ग्राम प्लस 21 किलोग्राम 750 ग्राम यांची ॲडिशन करायची आहे. तर आपल्याला ॲडिशन अशी करावं लागेल किलोग्राम ग्राम. इथे घेतले 23, हे झाले 500 आणि मग इथे 21 आणि 750 यांची जर आपण ॲडिशन केली तर आपल्याला मिळेल 0, 5, 7 प्लस 5 12 जा 2 कॅरी 1, इथे होईल 5 आणि 4 म्हणजे आन्सर राहील 45 किलोग्राम 250 ग्राम. तर यामध्ये कोणता ऑप्शन आहे, तर ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 27. यामध्ये आपल्याला दोन नंबर दिले आहे आणि त्यांची ॲडिशन करायची आहे. ॲडिशन करताना तुम्ही या नंबर खाली ही नंबर लिहा किंवा मग युनिट प्लेसची युनिट प्लेससोबत टेन्स प्लेसची टेन्स प्लेससोबत अशी ॲडिशन करत नाही. जर आपण इथे बघितलं तर 1 युनिट प्लेसमध्ये इथे 9 आहे. 9 प्लस 1 10 होते, 10चा 0 कॅरी 1 झाला इथे टेन्स प्लेसवर. 0 प्लस 1 1 आणि इथला टेन्स प्लेसचा 9 घेतला. 9 प्लस 1 10, 10 जा 0 कॅरी 1, 0 प्लस 1 1 आणि इथला 100 प्लेसचा 9, 9 प्लस 1 10, 10 जा 0 कॅरी 1, 1 प्लस 1 2 आणि इथे 1000 प्लेसचा 9 घेऊ. 9 प्लस 2 11 जा 1 कॅरी 1. ठीक आहे. आता हा 1 कॅरी झाला इथे 10,000 प्लेसमध्ये. तर 9 प्लस 1 10 जा 0 कॅरी 1, 8 प्लस 1 9 म्हणजे ॲन्सर आला तुमचं 1 10 100 1000 10,000 लॅक 9 लाख 1000. ठीक आहे. यामध्ये कोणता ऑप्शन आहे 9 लाख 1000? ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 28. यामध्ये आपल्याला दिलं आहे अरेंज द गिवन फ्रॅक्शन इन डिसेंडिंग ऑर्डर. इथे आपल्याला काही फ्रॅक्शन दिलेले आहे, यांना आपल्याला डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज करायचं आहे. नाव व्हॉट इज द ॲडिशन ऑफ द मिडल अँड फर्स्ट फ्रॅक्शन. तर डिसेंडिंग ऑर्डरमध्ये अरेंज केल्यानंतर त्यातील मिडल फ्रॅक्शन आणि फर्स्ट फ्रॅक्शनची आपल्याला ॲडिशन काढायची आहे. आता डिसेंडिंग ऑर्डर लावताना किंवा असेंडिंग ऑर्डर लावताना आपल्याला यांची आधी कंपॅरिझन करायची असते. कंपॅरिझनसाठी एक तर न्यूमिरेटर सेम पाहिजे किंवा डिनॉमिनेटर सेम पाहिजे. तर इथे बघितलं तर सर्व फ्रॅक्शनचे डिनॉमिनेटर सेम आहे. मग डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण न्यूमिरेटरला कम्पेअर करतो. तर ज्याचा न्यूमिरेटर मोठा तो मोठा. मग डिसेंडिंग ऑर्डर लावताना पहिल्या क्रमांकावर येईल, इथे न्यूमिरेटर मोठा आहे 9, त्याच्यामुळे हा झाला पहिल्या क्रमांकावर. ठीक आहे. त्यापेक्षा लहान आहे 7/4, हा झाला सेकंड नंबरवर. त्याच्यापेक्षा लहान आहे 5/4, हा झाला थर्ड नंबरवर. त्यानंतर आहे 3/4, हा झाला फोर्थ नंबरवर. आणि फिफ्थ नंबरवर येईन 1/4, हा झाला सगळ्यात लहान. आता डिसेंडिंग ऑर्डर लावताना यामध्ये मिडल क्रमांक कोणता असेल, एकूण 5 फ्रॅक्शन आहे म्हणजे मिडल क्रमांकाचा तिसऱ्या नंबरचा राहील. म्हणजे 5/4 हा झाला मिडल. आणि पहिला कोणता आहे डिसेंडिंग ऑर्डर लावताना, पहिला आहे 9/4. आता या दोन फ्रॅक्शनची आपल्याला ॲडिशन करायची आहे. तर डिनॉमिनेटर सेम आहे त्यामुळे आपण ॲडिशन न्यूमिरेटरची करूया. 9 प्लस 5 होतात 14 म्हणजे 14/4. पण आता ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर 14/4 आहे नाही. मग याला संक्षिप्त रूप द्यायचं, याला सॉल्व करायचं. आता या दोन्ही नंबर 2च्या टेबलमध्ये येतात. मग दोन्ही नंबरला 2ने डिवाईड करू. 2ने 14ला डिवाईड करा. 2 7 जा 14 आणि 2 2 जा 4 म्हणजे ॲन्सर आला तुमचं 7/2. तर यापैकी कोणता ऑप्शन आहे, तो ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट ॲन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 29. यामध्ये काय म्हटलेलं आहे, शेखर परचेस 1/2 किलोग्राम ऑफ टोमॅटो ॲट द रेट ऑफ ₹45 पर kg. आता शेखरने 45 रुपीज पर kg म्हणजे 1 किलोग्राम 1 किलोग्रामचा टोमॅटोचा रेट आहे ₹45. याप्रमाणे 1/2 किलोग्राम टोमॅटो घेतले. मग 1 किलोग्रामचे 45 होतात. हाफचे किती होईल, त्याचे अर्धे. तर 45चे अर्धे किती होईल 22.5 म्हणजे 22 रुपीज आणि 5 पैसे. ते आपण असं लिहूया 22.5. समोर आहे 1.5 kg ऑफ अनयन ॲट द रेट ऑफ 30 पर kg. आता अनयनचा रेट आहे 1 किलोग्रामला 30 रुपये 30 रुपीज. मग त्याने किती अनयन खरेदी केले 1.5 kg. 1 kgचे 30 रुपीज झाले आणि हाफ kgचे किती रुपये होतील
1 kg जर 30 आहे तर त्याच्यापेक्षा अर्धे म्हणजे 15 रुपीज होईल. मग 1 kg 30 आणि हाफ kg 15, 13 प्लस 30 प्लस 15 म्हणजे होतात 45 रुपीज. मग आपण या खाली लिहूया टोमॅटो आणि यांचे 45 रुपीज. इथे पैसे नाही आहे म्हणून इथे 0 लिहूया. मध्ये बघा काय म्हटलेलं आहे, 1¼ kg ऑफ लेडी फिंगर म्हटलेलं आहे ॲट द रेट ऑफ ₹56 पर kg. मग 1¼ kg म्हणजे 1 kg 56 रुपीज झाले आणि क्वार्टर kg किती होतील ते आपण काढूया. आता क्वार्टर kg म्हणजे 1 kgचा 4th पार्ट. ठीक आहे, 1 kg 4 पार्ट करायचे आणि त्यातला एक पार्ट म्हणजे क्वार्टर kg. मग आपण क्वार्टर kg म्हणजे 1 kg जर 4 पार्ट केले तर त्याचा जो रेट आहे 56 रुपीज त्याचे सुद्धा 4 पार्ट करा. म्हणजे 56ला 4ने डिवाइड केलं तर 4 1 जा 4 आणि 4 4 जा 16 म्हणजे येतात 14 रुपीज. मग आपल्याला 1 kg ची माहिती आहे 56 रुपीज होतात. ठीक आहे, आणि क्वार्टर kg 14 रुपीज होतात. मग 1¼ kg किती रुपीज होईल त्यासाठी या दोघांची टोटल करूया. 6 + 4 10 जा 0 कॅरी 1 5 + 1 6 और 1 7 म्हणजे 70 रुपीज होतील लेडीज फिंगरचे 1¼ kg ते यामध्ये ॲड करू तर 70.0 कारण इथे पैसे नाही आहे. मग आपल्याला क्वेश्चन म्हटलेला आहे की हाऊ मच डिड ही स्पेंड इन द व्हेजिटेबल मार्केट. एकूण किती खर्च केला त्यासाठी आपल्याला यांची ॲडिशन करावं लागेल. मग इथे येईल 5, इथे येईल 2 + 5 7, 7 + 4 11 आणि 2 13 म्हणजे 137.50 पैसे त्याने खर्च केला. म्हणजे कोणता ऑप्शन, ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. नंतर बघूया क्वेश्चन नंबर 30. यामध्ये म्हटलं आहे वॅकेशन ऑफ 32 days फॉर द स्कूल स्टार्टेड ऑन मंडे 2 मे 2022 म्हणजे 2 मे 2022 सोमवारपासून शाळेच्या वॅकेशन सुरू होतात आणि एकूण वॅकेशन आहेत 32 डेजच्या. प्रश्न काय विचारला यामध्ये, ऑन विच डे विल द स्कूल रिओपन आफ्टर द हॉलिडे म्हणजे शाळा संपल्यानंतर सुट्ट्या संपल्यानंतर शाळा पुन्हा कधी कोणत्या दिवशी सुरू होईल. आता एकूण किती दिवसाच्या सुट्ट्या आहेत 32 दिवसाच्या. मग 32 डेजला 7ने डिवाइड करा. ठीक आहे, कारण प्रत्येक 7 डेज नंतर तोच दिवस येतो त्यामुळे 7 4 जा इथे होईल 28 आणि रिमेन 4. ठीक आहे, म्हणजे मंडे पासून 4 डेज पुढे पकडायचे. मग मंडे नंतर पहिला दिवस ट्यूजडे, वेडनसडे, थर्सडे, फ्रायडे म्हणजे शाळा जी आहे ती पुन्हा फ्रायडेला सुरू होईल. त्याच्यामुळे ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 31. राहुल सोल्ड द मोटर बाईक ॲट ₹64,250 एवढ्या रुपयाला त्याने मोटरबाईक विकली म्हणजे ही झाली त्याची सेलिंग प्राईस. ठीक आहे, विक्री किंमत. विच ही हॅड परचेस ॲट ₹58,500 ती त्याने कितीला खरेदी केली होती तर 58,500 म्हणजे ही झाली त्याची कॉस्ट प्राईस म्हणजे CP झाली. क्वेश्चन विचारला हाऊ मच प्रॉफिट ऑर लॉस डीड ही गेन इन द ट्रेड एकूण त्याला किती नफा किंवा नुकसान झालेलं आहे. आता बघा इथे सेलिंग प्राईस आणि कॉस्ट प्राईस यांची तुलना करा. इथे मोठं कोण आहे तर सेलिंग प्राईस मोठी आहे याच्यामुळे इथे झालेला आहे प्रॉफिट. मग प्रॉफिट किती झाला, मग प्रॉफिटचा फॉर्म्युला आहे आपला जो SP - CP. मग सरळ काय करायचं या सेलिंग प्राईसमधून ही कॉस्ट प्राईस मायनस करायची. ती कशी 64,250 मायनस 58,500 यांची सबट्रॅक्शन करा तर 0 5 2 - 5 होत नाही म्हणून इथून कॅरी केला. इथे झाले 3, इथे झाले 12, 12 - 5 7, 3 - 8 होत नाही इथून कॅरी करू इथे राहिले 5, इथे झाले 13, 13 - 8 ते होतात 5 आणि इथे काय राहिलं 5 राहिलं इथे 5, 5 - 5 0. तर त्याला जो प्रॉफिट झालेला आहे तो आहे 5,750 रुपीजचा. त्यामध्ये कोणता ऑप्शन, ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 32. काय म्हटलेलं आहे यामध्ये, हाऊ मेनी सरफेसेस अँड एजेस डज अ क्युबॉइड हॅव रिस्पेक्टिव्हली म्हणजे अनुक्रमे. म्हणजे आपल्याला आधी सरफेसेस सांगायचे आहे आणि मग एजेस कुणाचे क्युबॉइडचे. तर आपल्याला माहित आहे क्युबॉइडला 6 सरफेस असतात आणि 12 एजेस असतात म्हणजे 6 12 हे आन्सर आहे. यापैकी कोणता ऑप्शन आहे मग तर ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 33.
काय म्हटलेलं आहे, हाऊ मेनी ट्रायंगल्स आर देअर इन द गिवन फिगर. आता या फिगरमध्ये एकूण ट्रायंगल किती आहेत. आता यामध्ये ट्रायंगल मोजण्यासाठी आपण आधी जसं शिकलेलो आहोत त्याप्रमाणे प्रत्येक भागाला ABCD नंबर द्यायचे. जसं इथून गेलं तर हा झाला A, हा झाला B, हा C, हा ट्रायंगल बनत नाही त्याच्यामुळे याला नाव नाही देऊ शकत आपण. हा झाला किंवा इथे नाव देऊन द्या D, E आणि F. ठीक आहे. आता सिंगल लेटर ABCDEF या सिंगल लेटरपैकी ट्रायंगल कुठे कुठे झाला, तर A मध्ये झाला, B मध्ये झालेला आहे, C मध्ये झालेला आहे आणि E मध्ये झालेला आहे. D आणि F मध्ये ट्रायंगल झालेला नाही. म्हणजे सिंगल लेटरमुळे 4 ट्रायंगल आपल्याला मिळाले. आता 2 लेटरमुळे पाहायचं. आता A आणि B मुळे सुद्धा इथे ट्रायंगल तयार झाला. म्हणजे आपण इथे लिहूया AB मुळे ट्रायंगल तयार झाला. BC मुळे झालेला आहे का, हां BC मुळे ट्रायंगल झाला म्हणून इथे लिहूया आपण BC. त्याच्यानंतर BC नंतर CD मुळे सुद्धा हा ट्रायंगल इथे तयार झालेला आहे. मग इथे लिहूया आपण CD मुळे ट्रायंगल तयार झाला, CD लिहिलं. CD नंतर DE मुळे ट्रायंगल तयार होत नाही आणि EF मुळे ट्रायंगल तयार होतो. म्हणजे EF मुळे सुद्धा ट्रायंगल तयार झाला. तर प्रत्येकी 2 लेटरमुळे एकूण ट्रायंगल इथे 4 तयार झालेले आहेत. आता पाहूया 3 लेटर मिळून. 3 लेटर जर पाहिलं तर ABC मुळे ट्रायंगल तयार होत नाही. आता A ला सोडू. ठीक आहे. BCD मुळे होत नाही, CDE मुळे होत नाही, DEF मुळे होत नाही आणि CEF मुळे सुद्धा होत नाही. म्हणजे कोणत्याही 3 लेटरमुळे इथे ट्रायंगल तयार होत नाही. मग आता पाहूया 3 लेटर झाले, मग 4 लेटरपासून पाहूया. तर ABCD या 4 लेटरपासून इथे ट्रायंगल तयार होत आहे. हा असा म्हणजे आपण ABCD इथे लिहू शकतो. हा झाला एक मोठा ट्रायंगल. त्यानंतर हा झाला. मग 3 लेटरमुळे इथे होतोय, हे आपण सिक्वेन्सला बघितले होते. हे 2 ट्रायंगल तयार झालेले आहे म्हणजे ADE पासून एक ट्रायंगल तयार झालेला आहे. इथे आपण आधी 3 लेटरचं बघूया. ADEचा एक ट्रायंगल, दुसरा ट्रायंगल BCFचा हा वाला. ठीक आहे, BCF. तर ADE आणि BCF मुळे 2 ट्रायंगल इथे आपल्याला हे मिळाले. 3 लेटरमुळे 2 ट्रायंगल झाले आणि 4 लेटरमुळे ABCD हा ट्रायंगल झाला. अजून 4 लेटरमुळे तयार झाला का कोणता, हा नाही होत. ठीक आहे, बाकी 4 लेटरमुळे इथे कोणताही ट्रायंगल तयार होत नाही. मग 5 लेटरपासून होत नाही आणि सगळे शेवटी 6 लेटर सर्वांपासून हा एक मोठा ट्रायंगल तयार होतो. म्हणजे सर्व यांच्यापासून एक ट्रायंगल. आता बघा आपल्याला सिंगल लेटरपासून 4 ट्रायंगल मिळाले, 2 लेटरपासून 4 ट्रायंगल, 3 लेटरपासून 2 ट्रायंगल, 4 लेटरपासून एक ट्रायंगल आणि सर्व मिळून हा जो मोठा आहे हा एक ट्रायंगल. असे किती ट्रायंगल झाले, 4 + 4 8 + 1 9 + 1 10 आणि +2 12. आणि अजून एक इथे ट्रायंगल तयार होईल म्हणजे एकूण 13 ट्रायंगल होईल. ठीक आहे. यामध्ये ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 34. व्हॉट इज द सिंपल इंटरेस्ट ऑन 3500 ॲट द रेट ऑफ 8 PCPA फॉर 2 years. तर आपल्याला सिंपल इंटरेस्ट काढायचा आहे. आपल्याला इथे दिलेला आहे 3500 म्हणजे 3500 हे झालेलं आहे प्रिन्सिपल. 8 PCPA हा झाला रेट ऑफ इंटरेस्ट आणि 2 years झालेला आहे टाईम पिरियड म्हणजे T. म्हणजे PR आणि Tच्या व्हॅल्यू आपल्याला इथे दिलेल्या आहे. मग आपल्याला सिंपल इंटरेस्टचा फॉर्म्युला आहे माहीत आहे, I = P × R × T अपॉन 100. मग सरळ काय करायचं, यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा. P आहे 3500 मल्टिप्लाय रेट ऑफ इंटरेस्ट R किती आहे आपल्याजवळ 8 मल्टिप्लाय टाईम पिरियड आहे 2 years अपॉन होईल 100. आता सगळ्यात पहिलं तुम्ही ते काय कराल, 20 कॅन्सल. आता इथे राहिले 35 8 2 35 2 जा 70 70 मल्टिप्लाय 8 7 8 जा 56 त्याच्यासमोर 1 0 लावून द्या. म्हणजे इथे सिंपल इंटरेस्ट होतो 560 रुपीज. तर ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया. इथे क्वेश्चन नंबर 35 आणि 36 साठी इथे काही माहिती दिलेली आहे आणि त्यानुसार आपल्याला 35 आणि 36 क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. आता माहिती काय दिली आहे, इथे नेम ऑफ बर्ड्स दिले आहे आणि नंबर ऑफ बर्ड्स. आता इथे जे सिम्बॉल आहे ट्रायंगलचं, तर 1 ट्रायंगल याचा अर्थ 4 बर्ड्स होतो. तर पॅरोट किती आहे, पिकॉक किती आहे, ईगल आहेत आणि टेलर बर्ड्स आहेत. इथे माहिती दिलेली आहे. आता प्रश्न काय म्हटलेला आहे यावरून,
बाय हाऊ मच इज द नंबर ऑफ पॅरोट्स आर मोर दॅन द नंबर ऑफ टेलर बर्ड्स. म्हणजे पॅरोट्स टेलर बर्ड्सपेक्षा कितीने जास्त आहेत. आता पॅरोट्स किती आहे इथे चित्र किती आहेत 1 2 3 4 5 6 7 आणि एक चित्र म्हणजे 4 बर्ड्स तर 7 4 28 म्हणजे पॅरोट आहे 28 टेलर बर्ड्स किती आहे 3 3 4 12. ठीक आहे. आता पॅरोट टेलर बर्डपेक्षा किती जास्त आहेत आपण करू 28 मायनस 12 तर आपल्याला मिळेल 16. तर कोणता ऑप्शन ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. बघूया क्वेश्चन नंबर 36. प्रश्न आहे व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ पीकॉक ॲज कम्पेअर्ड टू द टोटल नंबर ऑफ बर्ड्स. म्हणजे पीकॉकचं पर्सेंटेज टोटल नंबर ऑफ बर्ड्सच्या किती आहे. मग पीकॉक आपल्याला माहिती आहे किती आहे इथे पीकॉक आहेत 1 2 3 4 आणि 1 म्हणजे 44 होतात तर 4 4 16 म्हणजे आपल्याजवळ पीकॉक आहेत 16 आणि एकूण बर्ड किती आहे आपल्याकडे तर एकूण बर्ड आहे आपल्याकडे म्हणजे पीकॉकला सोडून एकूण बर्ड किती होतील मग 7 3 आणि 6 16 होतील. ठीक आहे 16 4 64 होतील. तर आपल्याला विचारलेलं आहे मोरांची संख्या एकूण पक्ष्यांच्या किती शेकडा आहे. तर आपल्याला इथे पिकॉकला पण ॲड करावं लागेल. म्हणजे आता टोटल किती होतील 16 प्लस पिकॉकचे 4 20 होतील. आता 1 ट्रायंगल म्हणजे 4 तर 24 जा 80 म्हणजे 16 हा 80चा किती पर्सेंट आहे असं झाला हा प्रश्न. ठीक आहे मग याला आपण सॉल्व्ह करूया. तर 16 1 जा 16 16 5 जा 80 मग आपल्याला आन्सर आला इथे 1/5. आता याला पर्सेंटेजमध्ये करायचं आहे म्हणजे 5च्या ठिकाणी 100 आले पाहिजे. ते कसे येईल यासाठी 20 ने मल्टिप्लाय करावं लागेल. मग 20 ने न्यूमरेटरला बी मल्टिप्लाय करू डिनॉमिनेटरला बी तर 21 जा 20 25 जा 100 म्हणजे आन्सर आला 20%. तर ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 37. द पेरिमीटर ऑफ द रेक्टँगल इज 38 सेंटीमीटर अँड लेंथ इज 12 सेंटीमीटर. व्हॉट इज द एरिया ऑफ रेक्टँगल. आता रेक्टँगलचा पेरिमीटर दिले आहे आणि लेंथ दिलेली आहे. आपल्याला रेक्टँगलचा एरिया काढायचा आहे. आपल्याला माहित आहे एरिया ऑफ रेक्टँगलचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेड्थ आहे. आपला जो लेंथ आहे पण ब्रेड्थ नाही. मग आपल्याला पहिलं ब्रेड्थ काढावं लागेल. आता ब्रेड्थ कशावर मिळेल ती मिळेल पेरिमीटरवरून. तर ब्रेड्थ जर काढायचं असेल तर आपला फॉर्म्युला आहे काय फॉर्म्युला आहे ब्रेड्थ इक्वल टू पेरिमीटर अपॉन 2 मायनस लेंथ. म्हणजे पेरिमीटरची हाफ करायची आणि त्यामधून लेंथ मायनस करायची. पेरिमीटर किती आहे 38 मग 38 ची हाफ करा ती किती होते 19. ठीक आहे 19 झालं. त्यामधून लेंथ मायनस करा लेंथ किती आहे 12 तर 19 मायनस 12 करा आन्सर आलं 7. ठीक आहे म्हणजे आपल्याला ब्रेड्थ आली 7. आपल्याला काढायचा एरिया. त्या एरियाचा फॉर्म्युला लेंथ इंटू ब्रेड्थ. लेंथ आहे 12 आणि ब्रेड्थ आहे 7 तर 12 आणि 7चा प्रॉडक्ट करा 12 7 जा 84 म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 38. इथे आपल्याला एम एन व्हॅल्यू दिलेली आहे याचा आन्सर काढायचा आहे. तर एम किती आहे आपल्याजवळ 4 म्हणून आपण लिहिले इथे 4 मल्टिप्लाय एन किती आहे 2 आहे म्हणून मल्टिप्लाय 2 प्लस एम आहे 4 डिवायडेड बाय एन किती आहे 2 लिहूया. आता इथे आधी आपल्याला डिव्हिजन करावं लागेल इथे आणि या दोघांची मल्टिप्लिकेशन. तर 4 2 जा 8 प्लस 4ला 2 ने डिवाइड केलं तर आले 2 8 आणि 2 होतात 10 म्हणजे कोणता ऑप्शन ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन 39. जॉन हॅड 2 रीम पेपर्स आउट ऑफ विच ही यूज 40 डझन पेपर्स फॉर प्रिंटिंग. आता जॉनकडे 2 रीम पेपर्स आहेत. ठीक आहे ज्यापैकी त्याने 40 डझन पेपर यूज केले. आता 2 रीम म्हणजे किती डझन होतात ते पहिलं आपल्याला शोधावं लागेल आणि मग त्यामधून 40 डझन मायनस करू. समोर बघा अँड स्पॉइल्ड 2 क्वायर 2 क्वायर पेपर खराब झाले. आपल्याला म्हटलं आहे की किती पेपर शिल्लक आहे. आपल्याला आन्सर इथं पेपरमध्ये काढायचा आहे. मग सर्वांचा आन्सर पहिलं पेपरमध्ये काढा. 2 रीम म्हणजे किती पेपर होते. ठीक आहे 40 डझन म्हणजे किती पेपर होतात 2 क्वायर म्हणजे किती पेपर होतात आणि मग त्याला आपण कॅल्क्युलेट करूया. 1 रीम म्हणजे होते किती पेपर 480 पेपर्स. ठीक आहे 1 रीम म्हणजे 480 पेपर्स झाले. म्हणजे आपल्याला 2 रीम पेपर्स आहे आपल्याकडे. 2 रीम इज इक्वल टू किती होईल 2 रीम इज इक्वल टू 480 मल्टिप्लाय 2 म्हणजे किती होईल 0 6
9 म्हणजे 960 पेपर्स. तर आपल्याजवळ 960 पेपर्स आहे, म्हणजे जॉनकडे आहे. पुढे काय म्हटलेलं आहे, 40 डझन पेपर गेले प्रिंटिंगला. आता 1 डझन म्हणजे 12 होते, तर 40 डझनचे किती पेपर होतील, तर 40 मल्टिप्लाय 12, तर 12 4 जा 48, त्याच्यासमोर एक झिरो लावा, म्हणजे 480 पेपर प्रिंटिंगला गेले. मग आता किती पेपर आले यामधून पाहूया. 480 तर प्रिंटिंगला गेले, किती राहिले मग इथे 0, 16 - 8 8 कॅरी 1, 9 - 5 4. आता 480 पेपर आपल्याकडे जॉनकडे शिल्लक आहेत. प्रश्न म्हटला आहे की हाऊ मेनी पेपर्स आर लेफ्ट. पण त्याआधी काय म्हटलं आहे की 2 क्वायर पेपर काय झाले, स्पॉईल झाले, खराब झाले. मग आपल्याला माहीत पाहिजे की 2 क्वायर म्हणजे किती पेपर होतात. तर 1 क्वायर म्हणजे 24 पेपर होते. ठीक आहे, 1 क्वायर म्हणजे 24 पेपर्स होतात. तर 2 क्वायर म्हणजे किती होतील, 48 पेपर्स. आता आपल्याजवळ 480 पेपर शिल्लक आहे, तर 480 पेपर्समधून 48 पेपर्स खराब झाले, त्याला मायनस करूया. मग इथे होईल 2 आणि इथे होईल 3 आणि इथे 4, 432 पेपर्स. म्हणजे आता जॉनकडे 432 पेपर्स शिल्लक आहेत. पण आता ऑप्शन जे दिलेले आहेत ते डझनमध्ये आहे, ग्रॉसमध्ये आहे आणि क्वायरमध्ये सुद्धा आहे. मग पहिला आपण जर डझनमध्ये कन्वर्ट केलं 432ला, तर किती डझन होतील. आता एक डझन म्हणजे 12 होते, तर 432 डझन म्हणजे किती होतील, तर 432ला आपण 12ने डिवाइड करू. 12 4 जा 48. ठीक आहे, आता इथे किती राहिले, इथे राहिले, नाही 12 3 जा घ्यावं लागेल, 12 3 जा 36 घेऊ. ठीक है, 12 3 जा 36, 13 - 6 7, यहाँ पे 0. ठीक है, 14 12 6 जा 72, म्हणजे 36 डझन होतात. पण इथे डझनमध्ये यांनी 38 दिला आहे आणि 39 दिलेला आहे, त्याच्यामुळे हे आन्सर इथे होणार नाही. मग आपण याला डझनचं तर गेलेलं आहे आपल्या इथे. आता आपण या क्वायर किंवा ग्रॉस. आता पेपर आणि क्वायर याचं काय रिलेशन आहे. 1 क्वायर म्हणजे 24 पेपर होतात, तर 432 पेपर म्हणजे किती क्वायर होतील, तर 432ला आपल्याला 24ने डिवाइड करावं लागेल. मग आपण जर 432 यांना जर 24ने डिवाइड केलं, तर 24 1 जा 24, इथे राहिले 9, इथे राहिले 1 2. ठीक आहे, तर आता आपण 8ने डिवाइड 8ने करूया. 8 4 जा 32 कॅरी 3, 8 2 जा 16. हां ठीक आहे, 8ने होते. 24ला 8ने मल्टिप्लाय करा. 8 4 जा 32 जा 2 कॅरी 1, 8 2 जा 6 कॅरी 3 झाले, 8 2 जा 16 आणि 3 19. ठीक आहे, तर 18 होते. 18 क्वायर होते, पण इथे क्वायरमध्ये सुद्धा नाही आहे, इथे 20 क्वायर दिलेला, मग हे नाही होणार. मग आपल्याला पाहायचं आहे ग्रॉस, तर ऑप्शन नंबर 4 हा करेक्ट आन्सर राहील. पण तो कसा राहील त्याचं आपण इथे एक्सप्लेनेशन पाहूया. आता 1 ग्रॉस इक्वल टू होतात 12 डझन किंवा मग 6 स्क्वायर होतात. ठीक आहे, 1 डझन 1 ग्रॉस इक्वल टू 6 स्क्वायर होतात. ठीक आहे, आपल्याला दिलं आहे इथे, आपण जे आता आन्सर काढलेलं होतं ते 18 क्वायर आणलं होतं है ना. मग 18 क्वायर म्हणजे किती ग्रॉस होईल, 6 स्क्वायर म्हणजे 1 ग्रॉस होते, तर 18 क्वायर म्हणजे किती ग्रॉस होईल, तर 3 ग्रॉस होईल. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 40. काय म्हटलं यामध्ये, 40 टेन्स मल्टिप्लाय 10 टेन्स. आता टेन्स म्हणजे काय होते, 1 10 म्हणजे 10 होते, 2 टेन्स म्हणजे 20, 3 टेन्स म्हणजे 30, म्हणजे आपण टेन्ससाठी एक एक झिरो लावतो. तर 40 टेन्स म्हटलेला आहे, म्हणजे 40च्या समोर एक झिरो लागेल. 40 लिहिले आपण, त्यासमोर लागला हा एक झिरो. ठीक आहे, मल्टिप्लाय 10 टेन्स करायचं आहे, तर 10च्या समोर सुद्धा एक झिरो लागेल. तर 400ला 10 आणि त्याच्यासमोर एक झिरो, म्हणजे 100नं मल्टिप्लाय करायचं. ही मल्टिप्लिकेशन काय होईल, 4 1 जा 4 आणि त्याच्यासमोर किती झिरो लागेल, 1 2 3 4. तर 1 2 3 4 म्हणजे आन्सर काय आलं आपलं 40,000. ठीक आहे, तिथं 40,000 ऑप्शन आहे का, 40,000 ऑप्शन नाही आहे. मग 40,000ला आपण 400 टेन्स लिहू शकतो का, 400 टेन्स म्हणजे काय होते, 400 घेऊ आणि त्याच्यासमोर एक झिरो लावू, याचे आन्सर फक्त 4,000 होते.
म्हणजे हे आपलं ऑप्शन नाही आहे. दुसरं ऑप्शन आहे 4000 टेन्स. 4000 टेन्स, टेन्स म्हणजे एक झिरो लावायचा. 4000च्या समोर एक झिरो लावूया. ठीक आहे, हे झाले 4000, त्यासमोर लागला एक झिरो. मग हे 1 2 3 डिजिट नंतर कॉमा दिला तर हे झाले 40,000. मग याचं जे आन्सर आहे ते आहे ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 41. काय म्हटलेलं आहे यामध्ये? इन द गिवन फिगर फाइंड द ऑप्शन विच रिप्रेझेंट्स फ्रॅक्शन इक्विव्हॅलेंट टू द फ्रॅक्शन इंडिकेटिंग द शेडेड पोर्शन. या डायग्राममध्ये जो शेडेड पोर्शन आहे तो आपल्याला कोणता फ्रॅक्शन दाखवतो ते सांगितलं आहे, म्हणजे विचारलेलं आहे. पण ते इथं थोडा ट्विस्ट आहे. ट्विस्ट कसा आहे? फाइंड द ऑप्शन विच रिप्रेझेंट फ्रॅक्शन इक्विव्हॅलेंट टू. अच्छा, ठीक आहे. तर शेडेड पोर्शनचा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन यामध्ये कोणता आहे? जर आपण इथं शेडेड पोर्शनचा फ्रॅक्शन लिहायचं असेल तर आपण काय करतो? सर्वात आधी टोटल एकूण किती पार्ट झाले ते पाहतो. किती झाले? हे 1 2 3 1 2 3 म्हणजे 3 3 जा 9 पार्ट्स. टोटल 9 पार्ट्स आहे. 9 पार्ट्सपैकी 3 पार्ट शेडेड आहे. मग याला आपण कसं लिहू? 3/9 लिहू. ठीक आहे. आता इथे 3/9 आहे का? नाही आहे. आता याचा आपल्याला इक्विव्हॅलेंट काढायचा आहे. इक्विव्हॅलेंट कसा काढतो? एक तर मल्टिप्लाय करून किंवा डिवाइड करून. मल्टिप्लाय काय करून आला तर नंबर्स मोठ्या होतील, पण इथे नंबर्स मोठ्या नाही आहे. मग आपल्याला डिवाइड करावं लागेल. तर 3 आणि 9ला डिवाइड करू अशी कोणती नंबर आहे जिच्याने दोघांनाही डिवाइड होईल? तर 3 ने होते. या 3 नेच या 9ला डिवाइड करा. तर 3 1 जा 3, 3 3 जा 9. मग आन्सर आला 1/3. तर या शेडेड पोर्शनचा इक्विव्हॅलेंट फ्रॅक्शन आहे 1/3, म्हणजे ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया. क्वेश्चन नंबर आहे आपल्याकडे 42. ठीक आहे. क्वेश्चन 42 मध्ये काय म्हटलेलं बघा? सिलेक्ट द ऑप्शन टू फिल द बॉक्सेस इन द गिवन इक्वेशन. आता हे इक्वेशन आहे. इक्वेशन आहे म्हणजे काय? इक्वल टू साईनच्या आधीचं उत्तर आणि इक्वल टू साईनच्या नंतरचं उत्तर हे दोन्ही सेम यायला पाहिजे. आता इक्वल टू साईनच्या नंतर 50 आहे, म्हणजे इक्वल टू साईनच्या डावीकडील आन्सर सुद्धा 50 यायला पाहिजे. मग त्यासाठी या बॉक्समध्ये काय राहील ते आपल्याला इथे विचारलेलं आहे. आता यासाठी आपल्याला पर्यायाचा उपयोग करावा लागते, जे आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहे. पहिला ऑप्शन्स काय आपल्याकडे? मल्टिप्लाय प्लस मायनस डिवाइड. ठीक आहे. 4 बॉक्स आहे. 4 बॉक्समध्ये हे 4 चिन्ह इथे आपण फिलअप करूया. आपण म्हटलं की पहिल्या बॉक्समध्ये मल्टिप्लाय घेतला तर मग काय होईल? इथे 15 × 6 होईल. दुसऱ्या बॉक्समध्ये आपण प्लस घेऊया. मग इथे प्लस आला. मग प्लसच्या नंतर इथे 8 येईल. ठीक आहे. त्यानंतर 8च्या नंतर बॉक्स आहे तिसरा बॉक्स. मग तिसरं चिन्ह मायनस आहे म्हणून इथे घेऊया मायनस. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे 65 म्हणून लिहूया 65. त्याच्यानंतर आहे बॉक्स, चौथा बॉक्स. तर चौथा बॉक्स इथे डिवाइड आहे म्हणून इथे लिहूया डिवाइड आणि मग लिहूया 5. आता आपल्याला याचा आन्सर काढायचा आहे. हे सॉल्व करताना आपण बोडोमास रूलनुसार पहिलं डिव्हिजन करू, मग मल्टिप्लिकेशन करू आणि मग बाकीची कॅल्क्युलेशन इथे करूया. इथं बघा 15 6 जा 90 होऊन जाते. तिथे लिहिले 90. त्याच्यासमोर +8 आहे ते लिहिले. त्याच्यानंतर मायनस आहे ते लिहिले. आता 65ला तुम्ही 5ने डिवाइड करा. तुम्हाला माहिती आहे 13 5 जा 65 म्हणून याचा आन्सर आला इथे 13. आता 90 + 8 98 होते. तर 98 मधून 13 मायनस करा. 98 - 13 तर 8 - 3 5, 9 - 1 8, 85 आले. त्याच्यामुळे आपल्याला पाहिजे 50, आपले आले 85, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपला चुकलेला आहे. ठीक आहे. मग आता सेकंड ऑप्शन चेक करूया. सेकंड ऑप्शननुसार या 4 बॉक्सेसमध्ये हे 4 चिन्ह फिलअप करायचे आहे. तर पहिलं लिहून घेऊया आपण. पहिलं होईल 15. ठीक आहे. मग बॉक्स आहे तर पहिलं चिन्ह आलं प्लस. त्याच्यानंतर आहे 6 ते लिहिले. त्याच्यानंतर आहे बॉक्स तर दुसरं चिन्ह आलं मायनस. त्यानंतर आहे 8. 8च्या नंतर बॉक्स आहे तिसरा बॉक्स तर तिसरं चिन्ह आहे मल्टिप्लाय. त्याच्यानंतर आहे 65. 65च्या नंतर चौथा बॉक्स आहे तर चौथं चिन्ह आहे डिव्हिजन आणि लिहिले 5. आता याचा आन्सर काढूया. याचा आन्सर काढताना 65ला 5ने डिवाइड करूया. तर डावीकडून तुम्ही 15 आणि 6ची ॲडिशन करू शकता. तर 15 + 6 होतात 21 -8 मल्टिप्लाय 65ला 5ने डिवाइड केलं तर आले 13.
तर याचं जे आन्सर आहे ते 21 - 8 कराल आणि त्याला 13 मल्टिप्लाय कराल असं नाही होणार. तर तुम्हाला 8ला 13 मल्टिप्लाय करावं लागेल. तर ते मोठं आन्सर निगेटिव्ह होईल. त्याच्यामुळे हे पण ऑप्शन करेक्ट नाही आहे सेकंड. मग आपण जाऊया थर्ड ऑप्शनकडे. ठीक आहे. तर 15 मायनस आधी इथे काय होईल, मायनस साईन येईल बॉक्समध्ये. तर 15 - 6 होईल. तर 15 - 6 त्यानंतर प्लस साईन दिला. त्याच्यानंतर किती आहे 8. मग दुसरा बॉक्स आहे, दुसऱ्या बॉक्ससाठी आपण काय घेऊया, तिसरा बॉक्स आहे. तिसऱ्या बॉक्ससाठी मल्टिप्लाय घेतला. त्यानंतर आहे 65. त्यानंतर आहे बॉक्स. त्या बॉक्ससाठी आपण घेऊया डिव्हिजन साईन. फोर्थ बॉक्ससाठी त्याला डिवाइड करूया 5ने. आता इथे बी डिव्हिजन पहिलं करू. ठीक आहे. तर हे 15 - 6 आपण इथे करू शकतो. 15 - 6 किती होतात, तर इथे होईल 9 + 8 मल्टिप्लाय इथे आले 13. आणि 13 मल्टिप्लाय 8 करा आणि त्यात 9 मिळवा तर ते 50पेक्षा मोठे आन्सर होईल. त्याच्यामुळे इथे थर्ड ऑप्शनसुद्धा चुकीचं आहे. म्हणजे करेक्ट ऑप्शन आहे 4. आता हा ऑप्शनसुद्धा तुम्ही इथे चेक करू शकता. कसं, इथे आपण प्लस साईन दिलं पहिल्या बॉक्समध्ये, दुसऱ्या बॉक्समध्ये मल्टिप्लाय दिलं, तिसऱ्या बॉक्समध्ये मायनस दिलं आणि चौथ्या बॉक्समध्ये डिव्हिजन दिलं. तर पहिलं इथे डिव्हिजन करूया. 65ला 5ने डिवाइड केलं तर किती आले, 13 आले. ठीक आहे. आणि इकडे या दोघांची मल्टिप्लिकेशन करूया. हा 15 पहिलं जसाचा तसा प्लस 6 8 जा 48 मायनस 13 झाला. आता 48 + 15 किती होतात, 63 होतात. 63 - 13 जर केले तर 50 आन्सर येते. त्याच्यामुळे ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 43. फाइंड द नंबर विच इज half the 5 digit smallest even number form using the digit 63074. इथे आपल्याला 5 डिजिट दिले आहे. यापासून स्मॉलेस्ट इवन नंबर बनवायची आहे, पण ती 5 डिजिट असायला पाहिजे. ठीक आहे. आता 5 डिजिट दिले आहे तर 5 डिजिट इवन नंबर बनेल. स्मॉलेस्ट नंबर बनवताना काय करतो आपण, डिजिट्स हे असेंडिंग ऑर्डरमध्ये लिहितो, म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत. पण इथे 0 आलेला, तर 0 आपण लेफ्ट साईडकडून सेकंड नंबरवर ठेवतो. मग नंबर कोणती बनेल, पहिलं येईल स्मॉलेस्ट डिजिट 3, नंतर 0, मग 4, मग 6. ठीक आहे. आणि त्यानंतर 7. तर ही नंबर झाली स्मॉलेस्ट 5 डिजिट नंबर. पण ही नंबर इवन आहे की ऑड आहे, तर ही ऑड आहे. आपल्याला कोणती पाहिजे, इवन पाहिजे. मग इथे हा 7च्या ऐवजी आपल्याला हा 6 घ्यावा लागेल. मग काय होईल, 30476. ही झाली आपली इवन नंबर. आणि याला 2ने डिवाइड करायचं. तर 2ने डिवाइड केल्यावर तुम्ही बाजूला डिवाइड करून पाहाल तर 15238. तर 15238 हे आन्सर आहे. तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 44. काय म्हटलेलं आहे यामध्ये, आयुष परचेस अ ट्रॅक्टर फॉर रुपीज क्वार्टरलेस टू 4 lakh. क्वार्टरलेस टू 4 lakhचा अर्थ काय होतो, क्वार्टरलेस टू 4 lakh म्हणजे लॅकला क्वार्टरलेस. आता 1 lakhचा क्वार्टर किती होतो, तर 1 lakhचा क्वार्टर होतो 25,000. म्हणजे 4 lakhसाठी 25,000 कमी. म्हणजे याचा अर्थ किती झाला, ट्रॅक्टर झाला 3,75,000चा. ठीक आहे. अँड अ थ्रेशर फॉर रुपीज क्वार्टर मोअर दॅन 65,000. थ्रेशर किती रुपीचा झाला, 65,000 पेक्षा क्वार्टरने मोअर. आता इथे 1000चा क्वार्टर होईल. 1000चा क्वार्टर म्हणजे 1000चा फोर्थ पार्ट. 1000चे 4 इक्वल पार्ट करा आणि त्याचा फोर्थ पार्ट हा होईल 250चा. तर 65,000 पेक्षा क्वार्टर 1000ने जास्त, म्हणजे 65,000 आणि 250 अजून त्यामध्ये ॲड होईल. तर थ्रेशर झाला 65,250. तर 65,250चा थ्रेशर झाला. आता आपल्याला म्हटलं आहे हाऊ मच अमाऊंट डिड ही स्पेंड इन ऑल. तर टोटल किती खर्च केला, त्यासाठी आपण या दोघांची काय करूया, ॲडिशन. इथे होईल 0 5 2 5 + 5 10 जा 0 कॅरी 1 6 + 1 7 7 + 7 14 जा 4 कॅरी 1 3 + 1 4. आपला आन्सर किती आलेला इथे 4 1 10 100 1000 10,000 4,40,250. तो कोणता ऑप्शन, ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन 45. काय म्हटलेलं आहे, 7/17 मायनस किती इक्वल टू 2/51. आता हे असंच झालेलं आहे. कसं,
5मधून किती मायनस कराल तर 3 येईल. मग यासाठी आपण काय करतो, या 5मधून 3ला मायनस करतो सरळ. मग इथे सुद्धा काय करू, आपल्याला काय विचारलेलं आहे की यामधून किती मायनस केलं तर एवढे येते. त्यासाठी या 7/17 मधून 2/51ला मायनस करूया. तर 7/17 मायनस 2/51. आता ही सबट्रॅक्शन करताना डिनॉमिनेटर सेम पाहिजे. म्हणजे इथे मोठा डिनॉमिनेटर 51 आहे. मग बघा 17च्या जागी 51 येऊ शकते का, तर 17ला जर 3 मल्टिप्लाय कराल तर 51 येईल. मग फक्त 17ला मल्टिप्लाय करून चालणार नाही, न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांनाही मल्टिप्लाय करावं लागेल 3नं. मग 3नं 7ला मल्टिप्लाय केलं तर येतात 21 आणि 3ने 17ला मल्टिप्लाय केलं तर 17 3 51 आले मायनस 2/51. आता डिनॉमिनेटर इथं सेम झालेलं आहे, तर न्यूमिरेटरची सबट्रॅक्शन करा. 21 मायनस 2 केले तर 19 येते. 19/51 इज करेक्ट आन्सर. सो विच ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 46. यामध्ये काय म्हटलेलं आहे, सई वॉक 5 राउंड टू अ स्क्वेअर गार्डन ऑफ लेंथ 112 मीटर एव्हरी डे. एक स्क्वेअर गार्डन आहे आणि त्या स्क्वेअर गार्डनच्या सभोवताल ती रोज 5 राऊंड लावते. आता तुम्हाला माहित आहे की एक राऊंडचा अर्थ होतो त्याचा पेरिमीटर. मग एका राऊंडमध्ये किती अंतर ती कव्हर करेल, जेवढा तो पेरिमीटर आहे. आपल्याला क्वेश्चन म्हटलं आहे की हाऊ मच डिस्टन्स डज शी वॉक एव्हरी डे. तर ती प्रत्येक दिवशी किती अंतर चालेल, तर आपल्याला पहिला याचा पेरिमीटर काढावं लागेल. आता पेरिमीटर ऑफ स्क्वेअर गार्डन, पेरिमीटर ऑफ स्क्वेअर तुम्हाला माहिती आहे 4 × साईड, म्हणजे 112 जी साईड आहे याला 4ने तुम्ही मल्टिप्लाय करा. 841 हे झालं एका राऊंडचं डिस्टन्स. एका राऊंडमध्ये ती 448 मीटर डिस्टन्स जाते. आपल्याला विचारलं 5 राऊंड. मग काय करा, 448ला 5ने मल्टिप्लाय करा. काय मिळेल तुम्हाला, 5 8 जा 40 कॅरी 4, 5 4 जा 20 24 कॅरी 2, 5 4 जा 20 आणि 2 22, 2240 मीटर. आता हे ऑप्शन आपल्याला इथे दिले आहे का, नाही दिलेलं आहे. मीटरमध्ये नाही दिलेलं आहे. इथे मीटरमध्ये जे दिलेलं आहे ते एवढं नाही आहे. मग किलोमीटरमध्ये याला कन्वर्ट करू. तर पहिलेचे 3 डिजिट मीटरचे असतात आणि नंतर किलोमीटर. त्याचा आन्सर काय होईल, 2 किलोमीटर. ठीक आहे, 240 मीटर. कोणता ऑप्शन, ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 47. काय म्हटलेलं आहे, अ रेल्वे ट्रेन लेफ्ट सांगली ऑन मंडे ॲट 10:20. म्हणजे एक ट्रेन मंडेला किती वाजता सुटली, 10:20ला ट्रेन सुटली. ठीक आहे, इन द मॉर्निंग म्हणजे आपण लिहूया इथं AM. अँड रीच अमरावती नेक्स्ट डे 2:15. दुसऱ्या दिवशी 2:15 आफ्टरनून म्हटलेला म्हणजे PM. 2:15 PM ती ट्रेन पोहोचली. आपल्याला म्हटलं आहे की हाऊ मच डीड द रेल्वे ट्रेन टेक टू रीच अमरावती. ते एकूण किती वेळ लागला. आता बघा, पहिल्या दिवशी 10:20 AM पासून दुसऱ्या दिवशी 10:20 AM पर्यंत टोटल होतात 24 आवर्स. म्हणजे 24 आवर्स तर लागलेले आहे. आता दुसऱ्या दिवशी सकाळी 10:20 पासून 2:15 PM पर्यंतचा किती वेळ आहे. मग या 2:15 PM मधून 10:20 AM ला मायनस करू. मग यासाठी काय करा तुम्ही, हा आफ्टरनूनचा वेळ आहे तर याला 24 आवर्समध्ये कन्वर्ट करा. 2:15 म्हणजे किती होते, तर ते होतात 1450 आणि त्यामधून 10:20ला मायनस करा. तर इथे होईल 5. आता बघा 15 मिनिटमधून 20 मिनिट मायनस होत नाही, मग इथून 1 आवर मायनस करू. 1 आवर मायनस केला तर इथे राहिले 13 आवर. जेव्हा 1 आवर इकडे गेला तर त्याचे झाले मिनिट, म्हणजे 60 मिनिट. 60 मिनिट आणि 15 मिनिट म्हणजे हे होतात किती, 75 मिनिट. 75 मिनिटमधून 20 मिनिट मायनस करा. तर 5 - 0 5 आले, 7 - 2 आले 5 आणि इथे 13 आवर्समधून 10 आवर्स मायनस केले तर 3. ठीक आहे, म्हणजे 3 आवर्स 55 मिनिट. आता सुरुवातीचा टाईम आहे 24 आवर्स आणि हे आता आले 3:55. तर 25 आवर्स आणि 3 आवर्स म्हणजे झाले 27 आवर्स आणि हे 55 मिनिट. म्हणजे 27 आवर्स 55 मिनिट हा एवढा वेळ लागेल. तर कोणता ऑप्शन, ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 48. P+4 इज अन ऑड नंबर. P+4 ही एक ऑड नंबर आहे. तर आपल्याला
व्हॉट इज द 7th कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर आफ्टर p+4. तर p+4च्या नंतरची 7th कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर विचारली आहे. आता बघा p+4 ऑड नंबर आहे. ऑड नंबरच्या नंतर लगेच पहिली इव्हन नंबर आपल्याला कशी मिळते, तर ती मिळते +1 करून. जसं आपण घेतली 5 ऑड नंबर आहे. 5च्या नंतरची इव्हन नंबर 6 आहे, ती कशी आली +1 करून. मग तसंच इथे करा, p+4 जर ऑड नंबर आहे तर त्याच्यात +1 करा, तर म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळेल, p+5. ही झाली आपली पहिली ऑड नंबर, इव्हन नंबर. ही झाली फर्स्ट इव्हन. आपल्याला काढायची आहे 7th इव्हन. पहिली इव्हन काढली, मग राहिले किती 6. आता इव्हन किंवा ऑडमध्ये 2 2चा डिफरन्स राहतो. इव्हन नंबरमध्ये 2 2चा डिफरन्स राहतो. ठीक आहे, राहिल्या आपल्याला 6 ऑड नंबर पाहिजे, तर 6 2 12 होईल. मग काय करा, p+5 मध्ये 12 ॲड करा, तर तुम्हाला मिळेल p+17. ही होईल तुमची 7th कॉन्झिक्युटिव्ह इव्हन नंबर. म्हणजे ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 49. आता हा क्वेश्चन सॉल्व करण्याकरता तुम्हाला अननोन घ्यावं लागेल, म्हणजे अननोन नंबर. जसे कसं आहे बघा, व्हेन अ कपबोर्ड इज सोल्ड ॲट ₹5650. म्हणजे कपबोर्डची जी सेलिंग प्राइस आहे ती दिली आहे तुम्हाला 5650. सम लॉस इज ऑकर्ड. आता जेव्हा 5650ला कपबोर्ड विकला तेव्हा काही लॉस झाला. लॉस किती झाला आपल्याला माहीत नाही. समोर विचारलं आहे, इक्वल अमाऊंट ऑफ प्रॉफिट इज गेन इफ द कपबोर्ड इज सोल्ड ॲट ₹8350. जर कपबोर्ड 8350ला विकला, म्हणजे आता सेलिंग प्राइस किती घ्यायची आहे आपल्याला, 8350. ठीक आहे, तर प्रॉफिट होतो इक्वल टू द लॉस. म्हणजे आधी जेवढा लॉस झाला त्याच्या इक्वल प्रॉफिट होतो. आता इथं किती प्रॉफिट होतो ते आपल्याला माहीत नाही, पण एक लक्षात आलेलं आहे की आधी जेवढा लॉस झाला आहे तेवढाच आपल्याला इथे प्रॉफिट होतो जेव्हा आपण कपबोर्ड 8350ला विकतो. ठीक आहे. समोर काय माहिती दिली आहे, व्हॉट इज द कॉस्ट प्राइस ऑफ द कपबोर्ड. आता आपल्याला कॉस्ट प्राइस काढायची आहे. ना आपल्याला लॉस किती झाला ते माहीत आहे, ना प्रॉफिट किती झालं ते माहीत आहे, पण फक्त एक कंडिशन दिली आहे की लॉस आणि प्रॉफिट दोन्ही सेम आहे. आपल्याला कॉस्ट प्राइस इथे काढायची आहे. आता अशा प्रकारचे एक्झाम्पलसाठी तुम्हाला अननोन नंबर घ्यावे लागते, ज्याला आपण एक्स म्हणतो. आणि एक्सचे जे टाईप आहे तो तुम्हाला 5th स्टँडर्डमध्ये तेवढा नाही आहे. त्याच्यामुळे हा जो प्रश्न इथे दिलेला आहे हा तुमच्या लेवलला इथे द्यायला नको होता. आता का नको होता ते तुम्ही समोर बघा. इथे समजा आपण कॉस्ट प्राइस एक्स घेतली, तर इथे त्या कपबोर्डची कॉस्ट प्राइस एक्सच होईल. ठीक आहे. मग कॉस्ट प्राइस एक्स झाली तर लॉस किती होईल इथे आपल्याला माहित आहे. लॉसचा फॉर्म्युला आपला काय आहे, CP - SP. म्हणजे लॉस झाला x - 5650. ठीक आहे. आता इथे बघा कॉस्ट प्राइस आपली एक्सच आहे, सेलिंग प्राइस एवढी आहे, प्रॉफिट काढूया. मग प्रॉफिट इथे किती होईल, प्रॉफिटचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे SP - CP. SP किती आहे 8350 - x. ठीक आहे. आता आपला जो लॉस एवढा आहे, प्रॉफिट एवढा आहे, आणि कंडिशन आपली की जेवढा पहिला लॉस झाला होता तेवढाच प्रॉफिट होते. म्हणजे लॉस आणि प्रॉफिट दोन्ही सेम आहे. म्हणजे आपण धिस नंबर इक्वल टू धिस घेऊ. याला आपण कसं लिहू शकतो इथे, x - 5650 इक्वल टू 8350 - x. आता मी का बरं म्हटलं हा प्रश्न या 5th स्टँडर्डला नको होता. आता इथे हा जो -x आहे हा याला लेफ्ट साईडला आणावं लागते, ट्रान्सपोज करावं लागते. आणि ट्रान्सपोजिंगची जी मेथड आहे ती आहे 6th स्टँडर्डमध्ये. ठीक आहे. आता हे तुम्हाला कितपत समजते मला माहीत नाही, पण बघून घ्या. आता हा -x आपण LHSला आणूया आणि हा -5650 हा RHSला नेऊया. मग इकडे जो x आहे तो जसा तसा, हा -x इकडे आणला तर हा होतो +x इक्वल टू इकडचा 8350 जसा तसा, हा तिकडे गेला होईल +5650. आता इकडून तिकडे कसं जाते, तिकडून इकडे कसं येते आणि का होते हे 5th स्टँडर्डला बिलकुल नाही आहे. आता काय करा तुम्ही, x आणि x ची ॲडिशन केली तर हे झाले 2x. या दोघांची इथे ॲडिशन करूया. 0 + 0 0, 5 + 5 10 0, कॅरी 1, 6 + 1 7, 7 + 3 10 0, कॅरी 1, 5 + 1 6, 6 + 8 14. ठीक आहे, 14,000 आले. आता इथे पुन्हा बघा, इथे आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे. इथे 2x सोबत मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, हा 2 तिकडे ट्रान्सपोज करावा लागते. आता हे ट्रान्सपोजिंगची मेथड इथे 5th क्लासमध्ये आहेच नाही, ते एक्झाम्पल कसे दिले.
आणि बिना ट्रान्सफ्युजिंगनं किंवा बिना याच्याने जर तुम्ही एक एक ऑप्शन घेऊन कराल याला खूप वेळ लागेल. ठीक आहे, त्याच्यामुळे हा प्रश्न इथे नको होता. तर एक्स इक्वल टू काय होईल, इथे 2 इकडे गेला तर 14,000 डिवायडेड बाय 2 म्हणजे होईल 7,000. म्हणजे या कपबोर्डची जी किंमत राहील ती राहील 7,000. ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 50. काय म्हटलेलं आहे इथे, हाऊ मेनी 500 रुपी नोट्स विल यू गेट व्हेन यू गिव्ह 40 नोट्स ऑफ 200 रुपीज. जेव्हा तुम्ही 200 रुपीजच्या 40 नोट्स द्याल तेव्हा तुम्हाला 500च्या किती रुपीज मिळतील. तर 200च्या 40 नोट म्हणजे किती रुपये होतात, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 200 मल्टिप्लाय 40 करावं लागेल. हे कसं करू, 4 2 जा 8, याच्यासमोर किती झिरो लावू, 1 2 3, 3 झिरो इथे लावून द्या. तर आपल्याला 8,000 रुपीजमध्ये आता 500च्या नोट पाहिजे. 8,000मध्ये 500चे किती नोट येईल, त्यासाठी 8,000ला 500ने डिवाइड करावं लागेल. तर 2 0 2 0 गेट कॅन्सल, 5ने 80ला डिवाइड केलं तर येतात 16. म्हणजे ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन बघा, विच ऑफ द फॉलोइंग नंबर इज नॉट डिव्हिजिबल बाय 17. तर खालीलपैकी कोणते नंबर 17ने डिव्हिजिबल नाही आहे. तो 3 नंबर डिव्हिजिबल असेल, एक नसेल. त्यासाठी तुम्हाला 17ची टेस्ट माहीत पाहिजे, पण 5th क्लासमध्ये 17ची टेस्ट नाही आहे. त्याच्यामुळे काय करावं लागेल, आपल्याला प्रत्येक नंबरला 17ने डिवाइड करावं लागेल. जिथे डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 आला ती डिव्हिजिबल राहील आणि रिमाइंडर 0 नाही आला तर ती डिव्हिजिबल राहणार नाही. आता जसं 217ला 17ने डिवाइड करा, 17 1 जा 17, इथे किती होतात, इथे राहील 4 आणि 0 खाली घेतले 47. आता 17च्या टेबलमध्ये 47 येत नाही, त्याच्यामुळे 217 ही नंबर 17ने डिव्हिजिबल नाही. तर फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 52. शामराव परचेस ग्रोसरी फॉर ₹1485. शामरावने एवढ्या रुपीजला ग्रोसरी परचेस केली म्हणजे खरेदी केली म्हणजे ही झाली कॉस्ट प्राइस. समोर वाचा, अँड पेड द शॉपकीपर 5 10 50 अँड 100 नोट्स इन इक्वल नंबर. अच्छा, हे प्रॉफिट लॉसवाला नाही आहे. काय म्हटलेलं आहे की 1485 रुपीज शामरावने दुकानदाराला कसे दिले, 5 रुपीजच्या 10 रुपीजच्या 50 रुपीजच्या आणि 100 रुपीजच्या इक्वल नोट दिल्या. ठीक आहे, जेवढ्या 5 रुपीजच्या नोट दिल्या तेवढ्याच 10च्या, तेवढ्याच 50च्या, तेवढ्याच 100च्या. आता क्वेश्चन काय म्हटलेला आहे, टोटल हाऊ मेनी नोट्स डीड ही गिव्ह टू द शॉपकीपर. एकूण किती नोट दिल्या. मग यासाठी काय करायचं, यांची ॲडिशन करा पहिला. म्हणजे 5 + 10 + 50 + 100 टोटल किती होतात, 100 + 50 150, 160 आणि 165, 165. 165ने 1485ला डिवाइड करायचं 165ने. ठीक आहे, आता डिवाइड करताना 5ने डिवाइड करा सर्व दोघांना. 5 2 जा 10, रिमेन 4 8, 5 9 जा 45, रिमेन 3 5, 5 7 जा. ठीक आहे, 5ने याला डिवाइड करा, 5 3 जा 15, रिमेन 1, 5 3 जा 15. आता या दोन्ही नंबर 3ने डिवाइड होतात. 3 9 जा 27, 3 9 जा 27 आणि इथे आले 3 11 जा 33, 11 9 जा 99. म्हणजे प्रत्येक प्रकारच्या 9 नोट्स त्यांनी दिल्या. तर ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 53. अ नंबर इज डिवायडेड बाय 25. एका नंबरला 25ने डिवाइड केलं तर कोशंट येतो 26 आणि रिमाइंडर येते 2. मग त्याच नंबरला 30ने डिवाइड केलं तर कोशंट आणि रिमाइंडर विचारला आहे, पण कुणाला डिवाइड करायचं ते माहीत नाही. म्हणजे आपल्याला पहिलं काढायला लागेल की डिवाइड कुणाला करायचं आहे, ते काढणं म्हणजे डिव्हिडंड काढणं. मग डिव्हिडंडचा फॉर्म्युला तुम्हाला माहीत आहे, डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. तर डिवायझर आहे आपला 25 इंटू कोशंट करा 26 प्लस रिमाइंडर करा 2. तर 25 मल्टिप्लाय 26 करूया पहिलं. तर 6 5 जा 30, कॅरी 3, 6 2 जा 12 प्लस 3 15, 2 5 जा 10, कॅरी 1, 2 2 जा 4 आणि 1 5, 0 5 6. 650मध्ये किती ॲड करूया 2, तर म्हणजे आन्सर आलं 652. तर 652ला त्यांनी डिवाइड केलं. आता 652ला 30ने डिवाइड केलं तर किती क्वेश्चनने किती रिमाइंडर येईल. मग यासाठी आपण इथे डिवाइड करूया. तर आपल्याला इथे 652ला
आता 30ने डिवाइड करून पाहावं लागेल. ठीक आहे, मग आपल्याला क्वोशंट आणि रिमाइंडर सांगता येईल. इथे घेऊया आपण 652, याला डिवाइड करूया कितीने, 30ने. ठीक आहे, आता 30ने डिवाइड जर करायचं आहे तर 32 जा इथे 60 होईल, रिमाइंडर इथे राहिला आता 5 आणि खाली घेतले आपण इथे 2. 31 जा 30. ठीक आहे, 2 आणि इथे 222 म्हणजे क्वोशंट आला 21, रिमाइंडर आला 22. 21 22 कोणता ऑप्शन, ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 54. विच ऑफ द फॉलोइंग इम्प्रॉपर फ्रॅक्शन रिझल्ट इन 3 होल 5/7 व्हेन कन्वर्टेड इंटू मिक्स फ्रॅक्शन. तर 3 होल 5/7ला आपल्याला इम्प्रॉपर फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करायचं. हे कसं करतो, 7ले 3 मल्टिप्लाय करा, 7 3 जा 21, 21 प्लस 5 26/7. तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 55. यामध्ये काय म्हटलेलं आहे, इन अ गार्डन देअर आर 450 ट्रीज आउट ऑफ विच 36% आर निलगिरी. तर 450 ट्रीजपैकी 36% निलगिरीचे आहे. हाऊ मेनी निलगिरी ट्रीज, तर निलगिरीचे किती ट्रीज आहे, म्हणजे तुम्हाला 36% ऑफ 450 काढायचं आहे. ठीक आहे, मग आपण काय करूया, 36% ऑफ 450 हे आपल्याला आन्सर काढायचं आहे. 36% म्हणजे काय होते, 36/100. ऑफ म्हणजे मल्टिप्लाय 450. ठीक आहे, 1 0 1 0 कट झाला. आता इथे 10 आहे, इथे 45 आहे, दोन्ही नंबर 5ने डिव्हिजिबल आहे. 5 2 जा 10, 5 9 जा 45. या 2ने 36ला डिवाइड होते, 2 1 जा 2, 18 जा. आता 18 9 जा आपल्याला काढायचं आहे. काय करा सरळ, 9 8 जा 72, कॅरी 7, 9 1 जा 9 प्लस 7 16. तर टोटल 162 ट्रीज आहे, म्हणजे ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 56. The length of the longest chord of a circle is 15 cm. Then what is the length of the radius of the same circle? तर सर्कलची लॉंगेस्ट कॉर्ड आहे ती आहे 15 सेंटीमीटर. आता लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ सर्कल तुम्हाला माहित आहे डायमीटर होते, म्हणजे डायमीटर आपल्याला दिलेलं आहे 15 सेंटीमीटर. आपल्याला रेडियस काढायचे आहे. रेडियस काय राहते, डायमीटरचे हाफ, तर रेडियस इक्वल टू डायमीटर अपॉन 2. डायमीटर आहे 15/2, याचा आन्सर येते 7.5. तो ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन 57. बाय हाऊ मच मोर ऑर लेस इज द नंबर ऑफ डिवायझर्स ऑफ 60 टू दॅट ऑफ द डिवायझर ऑफ 75. प्रश्नाचा अर्थ काय झाला की 60चे डिवायझर 75च्या डिवायझरपेक्षा कितीने कमी अथवा कितीने जास्त आहे. मग 60चे डिवायझर आपण पहिलं काढूया. कोणत्याही नंबरचा पहिला डिवायझर 1 असतो. आता डिवायझर करताना आपल्याला डिव्हिजिबिलिटी टेस्ट लावायची असते 2 पासून 11 पर्यंत. तर 60 म्हणजे 2ची टेस्ट लागते, 3ची पण लागते, 4ची पण टेस्ट लागते, 5ची पण लागते, 6ची पण लागते, 7ची नाही लागत, 8ची नाही लागत, 9ची नाही लागत, 10ची लागते आणि 11ची नाही लागत. आता 11 पर्यंत आता ह्या टेस्ट कशा लागते हे तुम्हाला झालेलं आहे, त्याच्यामुळे इथे जास्त वेळ मी घेत नाही आहे. आता काय करायचं की ज्यांच्या टेस्ट लागल्या त्या प्रत्येकाने 60ला डिवाइड करा. 10ने 60ला डिवाइड करा, 6 आले आहे. 6ने 60ला डिवाइड करा तर 12 येते, म्हणून इथे लिहूया 12. 5ने 60ला 6ने 60ला डिवाइड केलं तर 10 येते, ते आहे. 5ने 60ला डिवाइड केला 12, ते इथे लिहिले. 4ने 60ला डिवाइड केला तर 15 येतात, 15 4 जा 60. 3ने 60ला डिवाइड केला तर 20 येतात, 20 3 जा 60. 2ने 60ला डिवाइड केला 30 येतात, 30 2 जा 60. 1ने 60ला डिवाइड केला तर 60 येतात. आता 60चे एकूण किती डिवायझर झाले, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. तर 60चे झाले 12 डिवायझर. आता 75चे काढा. 75चे किती डिवायझर होईल, सगळ्यात पहिला डिवायझर आहे 1. 2ची टेस्ट लागत नाही, 3ची टेस्ट लागते, 4ची लागत नाही, 5ची लागते, 6 7 8 9 10 आणि 11 कोणाचीच लागत नाही, फक्त या 3च टेस्ट लागतात. आता काय करा, 5ने 75ला डिवाइड करा तर 15 5 जा 75, म्हणजे 15 डिवाइड झाला. 3ने 75ला डिवाइड केला तर 25 3 जा 75, म्हणून 25 लिहिले. 1ने 75ला डिवाइड करा तर आले 75. किती झाले, 1 2 3 4 5 6, एकूण 6 डिवायझर. आता प्रश्न काय म्हटला आहे की 60चे डिवायझर कितीने जास्त अथवा कमी आहे 75च्या डिवायझरपेक्षा. तर 60चे आहे 12 आणि 75चे आहे 6, तर 60चे जास्त आहे म्हणजे मोर झाले.
आता किती जास्त आहे 12 मायनस 6 6 ने म्हणजे मोर बाय 6. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 58. हाऊ मेनी पेअर ऑफ कोप्राईम नंबर्स आर देअर इन द गिवन पेअर ऑफ नंबर्स. यामध्ये कोप्राईम नंबरच्या किती पेअर आहे. तुम्हाला माहिती आहे कोप्राईम नंबर म्हणजे अशा नंबर ज्यांचा कॉमन फॅक्टर फक्त 1 असतो. ठीक आहे. कॉन्जिक्युटिव्ह नंबर कोप्राईम असतात. कोणत्याही दोन प्राईम नंबर कोप्राईम असतात. जसं हा 17 आणि 19 दोन्ही प्राईम नंबर आहे म्हणजे या कोप्राईम आहे. हे आपलं एक आन्सर झालं. 21 आणि 22 कॉन्जिक्युटिव्ह नंबर आहे म्हणजे हे दुसरं आन्सर झालं. हे कोप्राईम आहे. आता 16 आणि 61 16 इव्हन नंबर आहे 61 ऑड नंबर आहे. ठीक आहे. तर 16 आणि 61चे जर फॅक्टर काढले तर दोघांमध्ये कोणतेच फॅक्टर कॉमन निघत नाही. कसे बघा 16चे फॅक्टर कोणते आहे 1 2 4 8 आणि 16 आणि 61 प्राईम नंबर असल्यामुळे याचे दोनच फॅक्टर आहे 1 आणि 61. आता या दोघांमध्ये 1 शिवाय दुसरा कोणताच कॉमन फॅक्टर नाही म्हणजे 16 आणि 61 सुद्धा कोप्राईम नंबर्स आहे. 51 आणि 15 जर घेतले तर 15 मध्ये 3 ची टेस्ट लागते 51 मध्ये बी 3 ची टेस्ट लागते म्हणजे यांचा कॉमन फॅक्टर 3 सुद्धा राहू शकतो म्हणून हे नाही राहणार. एकूण 1 2 आणि 3 पेअर आहे. तर ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 59. व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ प्लेस व्हॅल्यूज ऑफ डिजिट्स अंडरलाईन इन द गिवन डेसिमल नंबर. आता आपल्याला प्रॉडक्ट काढायचा आहे प्लेस व्हॅल्यूचा. या नंबरमध्ये ही डेसिमल नंबर आहे. इथे अंडरलाईन डिजिट 4 आणि 7 आहे. यांच्या प्लेस व्हॅल्यूचा प्रॉडक्ट करायचा आहे. आता हा जो 4 आहे हा 10th प्लेसमध्ये आहे म्हणजे याची प्लेस व्हॅल्यू झाली 0.4. ठीक आहे. हा 7 आहे जो 100th प्लेसमध्ये आहे याची प्लेस व्हॅल्यू झाली 0.007. आता या दोघांचा प्रॉडक्ट म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचे आहे. सरळ 7 4 जा करा 7 4 जा 28. इथे डेसिमल पॉईंट 3 डिजिट नंतर आहे इथे 1 म्हणजे एकूण 4 डिजिट नंतर डेसिमल पॉईंट द्या. तर 1 2 3 4 डेसिमल पॉईंट 0. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 60. यामध्ये काय म्हटलेलं आहे ॲट हाऊ मेनी प्लेसेस शुड वी कट अ 56 मीटर लॉंग रोप इन ऑर्डर टू गेट पीसेस ऑफ 8 मीटर लेंथ. म्हणजे 56 मीटर लॉंग रोपला किती जागी तुम्ही कट कराल किती ठिकाणी कट कराल ज्यामुळे त्याचे 8 मीटरचे पीसेस बनले पाहिजे. आता 56 मीटरला 8 मीटरने डिवाइड करा म्हणजे तुम्हाला एकूण पीसेस मिळेल. पीसेस किती होतील 7 म्हणजे 7 पीसेस बनले पाहिजे. आता 7 पीसेस बनण्यासाठी किती ठिकाणी कट करावं लागेल बघा. जसं आपण इथून इथपर्यंत घेतलं समजा हे 10 मीटर आहे. हर दोन याचे 2-2 मीटरचे आपल्याला भाग करायचे आहे. 2-2 मीटरचे भाग करू म्हणजे 5 भाग करू. 10ला आपण 2 डिवाइड केलं तर 5 झाले 5 भाग होईल है ना. याचे 5 भाग होण्यासाठी एकूण किती कट कराल जसा हा 1 केला 2 मीटर दुसरा तिसरा चौथा झाले का पूर्ण बघा 1 2 3 4 5 भाग झाले. कट किती करावं लागेल 1 2 3 4 4च कट करावं लागले. म्हणजे जेवढे पीसेस करायचे आहेत त्याच्यापेक्षा एक कमी करायचा तर तेवढे कट करावं लागेल. आता इथे 7 पीसेस पाहिजे त्याच्यापेक्षा एक कमी करा म्हणजे एकूण कट किती करावं लागेल 6 वेळा त्या रोपला कट करावं लागेल. म्हणजे ऑप्शन 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 61. काय म्हटलेलं आहे 15% ऑफ 120 इक्वल टू 12% ऑफ किती. तर 120चे 15% म्हणजे कितीचे 12%. आता पहिलं आपल्याला एवढं समजलं पाहिजे की 120चे 15% किती होते. तर 15% म्हणजे होते 15/100 ऑफ म्हणजे मल्टिप्लाय 120 0 0 कट केलं. आता इथे 15 आहे वर इथे 10 आहे दोघांनाही 5 ने डिवाइड होते डिवाइड करून टाका 5 2 जा 10 5 3 जा 15. आता इथे राहिले 2 आणि इथे वर 12 आहे 2 1 जा 2 2 6 जा 12 आणि इथे 6 3 जा 18. ठीक आहे. म्हणजे 120चे 15% म्हणजे होतात 18. तर आपल्याला विचारलं आहे की 12% ऑफ किती म्हणजे कितीचे 12% 18 होईल कारण इथे इक्वल टू साईन आहे. म्हणजे प्रश्न कसा झाला आता 12% ऑफ किती इज इक्वल टू 18 असा प्रश्न झालेला आहे. कितीचे 12% म्हणजे 18 होतात. मग यासाठी काय करावं लागेल तुम्हाला माहिती आहे 12% म्हणजे काय करतो आपण पर्सेंट म्हणजे अपॉन 100 तर काय होईल इथे 12/100 ऑफ म्हणजे मल्टिप्लाय बॉक्स इक्वल टू 18.
आता प्रश्न असाच झाला की कितीला 12/100 मल्टिप्लाय करा ते 18 येईल. हे आपण कसं समजतो, म्हणजे 3 मल्टिप्लाय किती इक्वल टू 12 असं झालं. आपल्याला माहिती आहे 3 मल्टिप्लाय 4 इक्वल टू 12, पण इथे 4 आले कसे? आपण काय केलं त्यासाठी 12ला 3ने डिवाइड केलं. मग इथे सुद्धा तसंच करा. 12/100ला कितीनं मल्टिप्लाय केलं ते 18 येते. मग यासाठी काय करा, 18ला 12/100ने डिवाइड करा. म्हणजे काय होईल, 18 डिवायडेड बाय 12/100. आता बघा, फ्रॅक्शननं डिवाइड करणं म्हणजे त्याच्या रेसिप्रोकलनं मल्टिप्लाय करणं. ठीक आहे, तर मग काय होईल, 18 मल्टिप्लाय, आता याचा रेसिप्रोकल म्हणजे याच्या उलट करा. याच्या उलट काय होईल, न्यूमिरेटर आणि डिनॉमिनेटर एकमेकाची जागा घेईल, तर 100/12 येईल. आता 18 वर आहे, 12 खाली आहे, दोघांना 6ने डिवाइड होते. 6 2 जा 12, 6 3 जा 18. 2 ना 100ला डिवाइड होते, 2 1 जा 2, 2 50 जा 100. आता इथे राहिले 3, इथे राहिले 50, मध्ये आहे मल्टिप्लिकेशन. 3 5 जा 15 आणि 1 0 लावून द्या, आन्सर आला 150. तो ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 62. इन द ॲडजॉइनिंग फिगर बाय हाऊ मच इज द नंबर ऑफ ॲक्यूट अँगल्स मोर दॅन द नंबर ऑफ ऑब्ट्यूज अँगल. या फिगरमध्ये ॲक्यूट अँगल ऑब्ट्यूज अँगलपेक्षा कितीने जास्त आहे. मग पहिला तर आपल्याला ते ॲक्यूट अँगल किती आहे ते समजलं पाहिजे. आता बघा, हा ॲक्यूट अँगल 1, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, 4 झाले. ठीक आहे, हा पहिला आणि दुसरा जर मिळाला तर हा झाला 5वा ॲक्यूट अँगल. हा आणि हा मिळाला तर 6वा ॲक्यूट अँगल. हा आणि हा मिळवला तर 7 ॲक्यूट अँगल झाले. 2 मिळवले, 3 मिळवले तरी ॲक्यूट होते. हे 3 मिळवले, हा ॲक्यूट अँगल झाला. हा 1 2 3 मिळवला. ठीक आहे, नाही हा घेतला होता ना, पण हा घेतला तर हा ॲक्यूट अँगल झाला. हा पूर्ण हा ॲक्यूट अँगल आहे. इथे फक्त एकच ऑब्ट्यूज अँगल आहे पूर्ण मोठावाला. ठीक आहे, हा ॲक्यूट अँगल आहे. हा 1 2 3 4 मिळवला तर हा ॲक्यूट अँगल आहे. आता किती झाले बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. ॲक्यूट अँगल इथे 9 आहे आणि ऑब्ट्यूज अँगल हा एकटाच आहे. आता म्हटलं आहे ॲक्यूट अँगल ऑब्ट्यूजपेक्षा किती जास्त आहे, तर 9 - 1 करा, आन्सर येते 8. ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा, क्वेश्चन 63. हाऊ टू राईट 3/4 ऑफ 13,000 इन इंटरनॅशनल न्यूमेरल. 13,000ला इंटरनॅशनलमध्ये कसं लिहाल. पहिलं 13,000 आपण कसं लिहितो, 13 1 2 3. आता याचा 1/4 काढणं, सॉरी 3/4 काढणं, म्हणजे याला 3 मल्टिप्लाय अपॉन 4ने करणं. सॉरी 13,000ला 3/4ने मल्टिप्लाय करणं, तर मल्टिप्लाय 3/4 होईल. मग यासाठी काय करा, 4ने 13,000ला डिवाइड करा. 4 3 जा 12, रिमेन 1 0, 4 2 जा 8, रिमेन 2 0, 4 5 जा 20 ने 1 0 लावा. 3 2 5 0 आला, मल्टिप्लाय 3 करा. 3 0 जा 0, 3 5 जा 15 जा 5, कॅरी 1, 3 2 जा 6 आणि 1 7, 3 3 जा 9, 9 7 5 0. पण इथे ऑप्शनमध्ये 9750 नाही आहे, त्याच्यामुळे हा क्वेश्चन इथे चुकलेला आहे. म्हणजे याचे ऑप्शन्स इथे चुकलेले आहे क्वेश्चन नंबर 63चे. नेक्स्ट बघा, क्वेश्चन नंबर 62. हाऊ टू राईट 7 होल 6/100 इन डेसिमल नंबर. आता 7 हा डेसिमलच्या आधी येईल, म्हणजे पहिले लिहूया डेसिमल पॉईंट, त्याच्या आधी घेऊया इथे 7. आता 6/100 आहे, तर 6च्या आधी म्हणजे डेसिमल पॉईंट 2 डिजिट नंतर द्या. तर 6 हा पहिला डिजिट झाला, दुसरा डिजिट घेऊया 0, तर आन्सर झाला 7.06. तर ऑप्शन नंबर फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 65. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. आपल्याला इथे 4 स्टेटमेंट दिले आहे, यापैकी कोणतं स्टेटमेंट चुकीचं आहे ते विचारलेलं आहे, म्हणजे 3 स्टेटमेंट करेक्ट असेल. आता पहिलं स्टेटमेंट बघा, लेंथ ब्रेथ अँड हाईट ऑफ 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट कॅन बी मेजर्ड. हे करेक्ट आहे. दुसरं, पण हे आपला आन्सर नाही, आपल्याला चुकीचं पाहिजे. 2 डायमेन्शनल फिगर इज अनफोल्डेड प्रेझेंटेशन ऑफ 3 डायमेन्शनल फिगर. म्हणजे 3 डायमेन्शनल ऑब्जेक्टला जर तुम्ही अनफोल्ड केला तर तुम्हाला 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट मिळते. 2 डायमेन्शनल म्हणजे ज्यामध्ये फक्त लेंथ आणि ब्रेथ असते, आणि 3 डायमेन्शन म्हणजे ज्यामध्ये लेंथ ब्रेथ आणि हाईट असते. तर 3 डायमेन्शनला जर तुम्ही अनफोल्ड केलं तर तिथे हाईट राहत नाही, म्हणजे ते 2 डायमेन्शनल ऑब्जेक्ट बनते. हे करेक्ट आहे. ठीक आहे. थर्ड बघा, ऑल 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट्स अपियर सेम फ्रॉम ऑल साइड. सर्व 3 डायमेन्शनल ऑब्जेक्ट
सर्व बाजूने सारखे दिसतात. सर्व बाजूने सारखे दिसत नाही. जर तुम्ही क्युबॉइडला पाहिलं तर सर्व बाजूने सारखा राहत नाही. तर क्युबॉइडमध्ये जसं डस्टर आहे, डस्टर सर्व बाजूने सारखं नाही आहे, त्याच्यामुळे ऑप्शन 3 चुकीचं आहे. ऑप्शन 4 काय, सरफेस ऑफ अ क्यूब इज स्क्वेअर. क्यूबचा प्रत्येक सरफेस हा एक स्क्वेअर असतो, हे बरोबर आहे. ऑप्शन 3 चुकीचं आहे ना, आपले हेच आन्सर आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन 66. विच नंबर शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबर टू ऑब्टेन स्मॉलेस्ट 4 डिजिट ऑड नंबर. तर ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबरमधून कोणाला मायनस कराल तर स्मॉलेस्ट 4 डिजिट ऑड नंबर मिळेल. आता ग्रेटेस्ट 5 डिजिट नंबरमध्ये किती वेळा 9 घ्यावं लागेल, 5 वेळा 9, 1 2 3 4 5. याच्यामधून कोणाला मायनस कराल तर स्मॉलेस्ट 4 डिजिट ऑड नंबर मिळेल. आता स्मॉलेस्ट 4 डिजिट ऑड नंबर कोणती आहे, ठीक आहे. तर स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर पाहूया आपण. स्मॉलेस्ट 4 डिजिट नंबर म्हणजे 1च्या समोर किती झिरो लागेल, 3 झिरो. पण ही इवन आहे, मग हिला ऑड बनवायची आहे तर स्मॉलेस्ट ऑड नंबर घेऊया 1. तर आन्सर आलं पाहिजे 1 0 0 1. तर 1 0 0 1 इथे नाही राहणार, ठीक आहे. आता इथे कोणते डिजिट येईल ते आपल्याला विचारलेले आहे. मग हा प्रश्न असाच झाला की यामधून कितीला मायनस करा तर हे मिळेल. म्हणजे 5 मधून कितीला मायनस कराल तर 2 मिळेल. यासाठी काय करतो आपण, 5 मधून 2 ला डायरेक्ट मायनस करतो. मग सरळ यामधून याला आपल्याला मायनस करावं लागेल. तर 9 मायनस 1 होतात 8, 9 मायनस 0 होतात 9, 9 मायनस 0 होतात 9, 9 मायनस 1 होतात 8 आणि हा 9, म्हणजे 98,998. तर कोणता ऑप्शन, ऑप्शन फर्स्ट इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन 67. इफ अ क्लॉक इज सोल्ड ₹4560, प्रॉफिट इज 470, देन व्हॉट इज द कॉस्ट प्राइस. प्रॉफिट एवढ्याला विकली म्हणजे ही झाली याची सेलिंग प्राइस, एवढा झाला प्रॉफिट. आपल्याला कॉस्ट प्राइस काढायचा आहे. मग कॉस्ट प्राइस आपण कशी काढतो, कॉस्ट प्राइसचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. कॉस्ट प्राइस इक्वल टू सेलिंग प्राइस मायनस प्रॉफिट. तर तुम्ही सरळ काय करा, सेलिंग प्राइसमधून प्रॉफिटला मायनस करा. सेलिंग प्राइस आहे 4560, प्रॉफिट आहे 470, मायनस करा, 0 राहिले, इथे होईल 4, इथे 16, 16 मायनस 7 किती होईल 9, 4 मायनस 4 0 आणि हा 4, 4090 हा कॉस्ट प्राइस राहील. तर ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन 68. 1 hour 22 minute 15 सेकंदला सेकंदमध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर यासाठी 1 आवरला बी सेकंदमध्ये कन्वर्ट करा आणि 22 मिनिटला बी सेकंदमध्ये कन्वर्ट करा. तुम्हाला माहित आहे की 1 आवर म्हणजे किती होतात 3600 सेकंद, ठीक आहे. आता 1 मिनिट म्हणजे 60 सेकंद होतात. तर 22 मिनिट म्हणजे किती होईल, 22 मल्टिप्लाय 60 करा. तर 6 2 जा 12 जा 2, कॅरी 1, 6 2 जा 12 आणि 1 13, एक 0 लावून द्या, 1320 सेकंद. आणि हे 15 सेकंद यांची ॲडिशन करा. तर 3600 1320 आणि 15, 5394, 4935 येईल. तर कोणतं ऑप्शन, ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 69. काय म्हटलं यामध्ये, म्हटलेलं आहे आपल्याला, इन द नंबर 58,721 द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट टेन्स प्लेस इज हाऊ मेनी टाइम्स द प्लेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट ॲट 1000 प्लेस. या नंबरमध्ये टेन्स प्लेसचा जो डिजिट आहे, टेन्स प्लेसमध्ये कोण आहे इथे 2, याची प्लेस व्हॅल्यू 1000 प्लेसमध्ये जो डिजिट आहे 1000 प्लेसमध्ये इथे आहे 8, याच्या किती टाइम्स आहे. म्हणजे टेन्स प्लेसचा डिजिट 2 आहे, याची प्लेस व्हॅल्यू किती होईल 20. 1000 प्लेसमध्ये 8 आहे, याची प्लेस व्हॅल्यू होईल 8000. तर हा जो 20 आहे 8000च्या किती टाइम्स आहे. जसं तुम्हाला म्हटलं 10 2च्या किती टाइम्स आहे, तर तुम्ही काय कराल 10ला 2ने डिवाइड कराल, 5 टाइम्स होणार. मग 20 8000च्या किती टाइम्स आहे, मग यासाठी काय करायचं 20ला 8000ने डिवाइड करा. 10 कट झाला, इथे किती राहिले 2/800. 2ने 8ला डिवाइड केलं तर 4 येते, म्हणजे 1/400. 1/400 टाइम्स आहे. ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 70. व्हॉट इज द प्रॉडक्ट ऑफ द फेस व्हॅल्यू ऑफ द डिजिट्स अंडरलाईन इन द नंबर. या नंबरमध्ये जे डिजिट्स अंडरलाईन केलेले आहे त्यांच्या फेस व्हॅल्यूचा प्रॉडक्ट करायचा आहे.
फेस व्हॅल्यू तीच असते की जो आपल्याला डिजिट दिसतो ते 5 आणि 1ला अंडरलाईन केलेलं आहे. 5ची प्लेस व्हॅल्यू 5 झाली, 1ची फेस व्हॅल्यू फेसच झाली, तर 5 × 1 5 होतात. त्याच्यामुळे ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन 71. विच ऑफ द फॉलोइंग कन्व्हर्सेशन इज इनकरेक्ट. इथे 4 कन्व्हर्सेशन दिलेले आहे, तर 3 करेक्ट आहे आणि 1 चुकीचं आहे. तर जे चुकीचं आहे ते शोधायचं आहे. आणि इथे युनिट्सचं कन्व्हर्शन आहे. मग युनिटचं कन्व्हर्शन तुम्हाला माहिती आहे आपण कसं करतो. तर ते कसं आहे आपला टेबल, किलो, हेक्टो, डेका, डेसी, सेंटी, मिली हा चार्ट आहे. मध्ये असते मीटर, ग्राम, लिटर. आता पहिलं कन्व्हर्शन बघा, मीटरचं हेक्टोमीटरमध्ये आहे. मीटर इथे आहे, हेक्टोमीटर इथे आहे, म्हणजे राईट टू लेफ्ट जायचं आहे. तर डेसिमल पॉईंट 2 डिजिट नंतर देऊ. तर 537ला डेसिमल पॉईंट 2 डिजिट नंतर द्या, तर किती होईल 5.37. तर हे बरोबर आहे, पण हे आपला आन्सर नाही आहे. दुसरं बघा, कन्व्हर्शन डेसिमीटरचं सेंटीमीटर करायचं आहे. डेसिमीटर कुठे आहे, इथे आहे. सेंटीमीटर त्याच्या उजवीला आहे, इथे आहे. मग आपल्याला लेफ्ट टू राईट जायचं आहे. ठीक आहे, डेसी टू सेंटी, लेफ्ट टू राईट जाताना आपण किती झिरो देऊ, डेसी नंतर सेंटी एक घर आहे, एक झिरो लावू. तर 2, 3, 5 याच्यासमोर एक झिरो लावा. डेसिमल पॉईंट एक डिजिट नंतर आहे दिला, म्हणजे आन्सर आला फक्त 235 इथे आलेलं आहे. तर हे बरोबर आहे, पण हे आपलं आन्सर नाही. तिसरं बघा, डेकामीटरचं कन्व्हर्शन किलोमीटरमध्ये करायचं आहे. डेकामीटर कुठे आहे, इथे. किलोमीटर इथे, म्हणजे डेकामीटरवरून किलोमीटर जायचं आहे. म्हणजे आपण किती घर आहे डेकामीटर नंतर किलोमीटर, 1, 2, 2 घर आहे. म्हणजे डेसिमल पॉईंट 2 डिजिट नंतर देऊ. 35 मध्ये डेसिमल पॉईंट 2 डिजिट नंतर दिले तर 0.35 होईल. हे बरोबर आहे, म्हणजे चुकीचं आहे फोर्थवाला ऑप्शन, आणि हेच आपलं करेक्ट ऑप्शन आहे. ठीक आहे, हे आपले ऑप्शन नाही आहे. तर ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. आता ते कसं, सेंटीमीटरचं डेकामीटर करा म्हणते. सेंटीमीटर इथे आहे, डेकामीटर इथे आहे. सेंटीमीटर नंतर डेकामीटर किती घर आहे, 1, 2, 3, म्हणजे डेसिमल पॉईंट आपण किती डिजिट नंतर देऊ, सेंटीमीटर नंतर डेकामीटर 3 डिजिट नंतर, 3 डिजिट नंतर देऊ. मग आन्सर काय आला पाहिजे, 527.5 यायला पाहिजे, पण इथे डेसिमल पॉईंट 2 डिजिट नंतर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन 4 चुकीचं आहे, आणि हेच आपलं करेक्ट आन्सर आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन 72. फाइंड द लार्जेस्ट 5 डिजिट नंबर विच इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय 8 युजिंग द डिजिट्स. म्हणजे इथे आपल्याला 5 डिजिट दिले आहे, या डिजिटपासून बनणारे 5 डिजिट नंबर बनवा जी 8 डिव्हिजिबल राहील. आता 8 इथे जे 4 ऑप्शन आहे त्या 5 डिजिट नंबर या डिजिटपासून बनलेले आहे. मग यापैकी कोणते नंबर 8 डिव्हिजिबल आहे ते आपल्याला शोधायचं आहे. मग फक्त काय करायचं, 8ची टेस्ट लावा. 8ची टेस्टसाठी आपण काय करतो, लास्ट 3 डिजिट. इथं लास्ट 3 डिजिट 540 आहे. 540ला 8 डिवाइड होते का तर पहा. ठीक आहे, 8 6 48, इथे किती राहिले आता 6, खाली घेतला 0. 8च्या टेबलमध्ये 60 येत नाही, म्हणजे ऑप्शन 1 नाही आहे. दुसरा बघा, लास्ट 3 डिजिट 456, याला 8 डिवाइड करा. 8 5 40, 5 राहिले 6, 8 7 56 हे होते, म्हणजे ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 73. काय म्हटलेलं आहे इथे, राशीद परचेस 27 किलोग्राम शुगर ॲट द रेट ऑफ 37 पर केजी. 1 kg शुगरची प्राइस 37 आहे, तर 27 kg शुगरची किती होईल, 37 × 27 एवढी प्राइस होईल. किती होते बघा, 7 7 49 कॅरी 4, 7 3 21 आणि 4 25, 2 7 14 4 कॅरी 1, 2 3 6 आणि 1 7, तर 9 9 11, 1199 रुपीची त्याने शुगर आणली. समोर काय म्हटलेलं आहे, इफ ही सोल्ड द शुगर ॲट ₹940. पूर्ण शुगर त्याने कितीला विकली, 940ला. आता एवढ्या रुपयाला आणली, म्हणजे ही झाली त्याच्या शुगरची कॉस्ट प्राईस. विकली किती रुपीजला, 940ला, म्हणजे सेलिंग प्राईस झाली 940. तुम्हाला म्हटलं आहे की त्याला लॉस झाला की प्रॉफिट झाला. आता बघा इथे CPI 1199, SPI 940. कोण मोठा आहे, CP मोठी आहे. CP मोठी असेल तर त्याचा काय होतो, लॉस होतो. मग लॉस किती झाला, त्यासाठी काय करतो आपण, लॉसचा फॉर्म्युला काय, CP - SP. म्हणजे सरळ काय करा, 1199 मधून 940ला मायनस करा. इथे राहील 9, इथे होईल 5 आणि इथे होईल 2, तर त्याला 259 रुपीजचा लॉस होईल. ठीक आहे, पण इथे ऑप्शनमध्ये नाही दिला, काय गडबड झाली बघा. 37 × 27 बरोबर आलं का,
25 हे बरोबर आहे. 2 7 जा 14 जा 4 कॅरी 1 2 3 जा 6 आणि 7 9 9 7 आणि 2 इथे 9 होईल. सॉरी इथे गडबड झाली. ठीक आहे 999. तर काय करा 999 मधून 940ला मायनस करा. 999 940 950 59 रुपीजचा त्याला लॉस होईल. तो कोणता ऑप्शन? ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट बघा क्वेश्चन 74. What will be the period to get simple interest of rupees 3750 on the principal 6000 at the rate of 12.5 PCPA? आता आपल्याला काय म्हटलेलं आहे? व्हॉट विल बी द पिरियड, किती टाइम पिरियड लागेल, किती टाइम पिरियड हे जेव्हा विचारते तेव्हा आपल्याला इथे टीची व्हॅल्यू काढायची असते. सिम्पल इंटरेस्ट रुपीज 3750 म्हणजे 3750ला सिम्पल इंटरेस्ट म्हणजे ही झाली आयची व्हॅल्यू. प्रिन्सिपल हे झालं पीची व्हॅल्यू प्रिन्सिपल आणि हा झाला रेट ऑफ इंटरेस्ट म्हणजे आर. आपल्याला टाइम पिरियड करायचा आहे. मग टाइम पिरियडचा फॉर्म्युला आहे आपल्याजवळ आय मल्टिप्लाय 100 अपॉन पी मल्टिप्लाय आर. आता इंटरेस्ट किती आहे आपल्याजवळ 3750 मल्टिप्लाय 100. प्रिन्सिपल किती आहे 6000 मल्टिप्लाय रेट ऑफ इंटरेस्ट आहे 12.5. आता इथं बघा यालाच इथेच कन्वर्ट करून टाकायचं. 12.5 म्हणजे किती होते 12.5 12 टू जा 24 आणि 1 25 25 अपॉन 2 होतात. ते इथे लिहायचं सरळ 25 अपॉन 2. आता हा पूर्ण फ्रॅक्शन आहे. फ्रॅक्शननं डिवाईड करणं म्हणजे त्याच्या रेसिप्रोकलनं मल्टिप्लाय करणं हे लक्षात ठेवा. इथे पहिलं काय करा 1 0 1 0 कट, दुसरा 0 कट, तिसरा 0 कट. इथे वर किती राहिले 375. इथे किती राहिले खाली 6 आणि ह्या 25 अपॉन 2 डिवाईड करायचं आहे म्हणजे याच्या रेसिप्रोकलनं मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय याच्या उलट करा 2 अपॉन 25. या 2ने 6ला डिवाईड करा 2 1 जा 2 3 जा. या 25ने 375ला डिवाईड करा. ठीक आहे इथं साईडला करून पाहू आपण 375 डिवायडेड बाय 25 25 1 जा 25 7 मायनस 5 2 1 5. तर 25 5 जा होते 15 आले. वर आले 15 खाली आले 3 आन्सर आला 5. तर किती टाइम पिरियड लागेल 5 इयर. तर ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट बघा क्वेश्चन नंबर 75. आरोही परचेस कर्ड फॉर रुपीज 17, मिल्क फॉर रुपीज 72 अँड पनीर फॉर रुपीज 55 अँड 3/4. 55 अँड 3/4 म्हटलेलं आहे. पनीरसाठी 55 रुपीज अँड 3/4. आता 1 रुपीजचा क्वार्टर 1 रुपीज म्हणजे 100 पैसे आणि त्याचा क्वार्टर म्हणजे किती होईल 100 पैसे 4 सारखे भाग केले तर 25 पैसे. म्हणजे पनीर झाला 55 रुपीज 25 पैसेचं, मिल्क झालं 17 रुपीजचा. इथं पैसे नाही आहे म्हणून डेसिमल नंतर 2 0 देऊ. ठीक आहे सॉरी कर्ड 17 झाला आणि मिल्क झाला 72 रुपीजचं. इथेही पैसे नाही आहे म्हणून 72 नंतर 2 0 लावू. आता एकूण किती खर्च झाला तो पहिला काढू. तर 5 2 7 + 5 12 + 2 14 जा 4 कॅरी 1 7 + 5 12 12 आणि 2 14. एकूण खर्च झाला 144 25 पैसे. समोर काय म्हटलं शी गेव द शॉपकीपर रुपीज 200 नोट. हाऊ मेनी रुपीज विल द शॉपकीपर रिटर्न टू आरोही. आता तिने शॉपकीपरला 200ची नोट दिली तर शॉपकीपर तिला किती रुपये वापस करेल. म्हणजे 200 मधून याला आपण मायनस करू. तर 200 इथं पैसे नाही म्हणून 2 0 घेतले 144.25 मायनस करा. आता इथून 1 रुपीज मायनस केला तर इथे राहिलं 199 रुपीज आणि 1 रुपीज इकडे गेला झाला पैसे म्हणजे इथे झालं 100 पैसे. 100 पैसेमधून 25 पैसे मायनस केले झाले 75 पैसे. हा पॉईंट 9 - 4 5 9 - 4 5 1 - 1 0. तर 55 रुपीज 75 पैसे वापस मिळेल. तो ऑप्शन 2 इज करेक्ट आन्सर. तर अशा प्रकारे आपण हा मॅथमॅटिक्सचा पेपर इथे सॉल्व केलेला आहे. हे संभाव्य उत्तर आहे, यामध्ये काही त्रुटी असू शकते. ठीक आहे.